वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी. शरद पवार यांनी तुतारी फुंकली. आता थेट प्रहार. म्हणाले, समता प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. पांडुरंग भाळी मुखात विज्ञान तुकारामांचा मंत्रघोष, गळ्यात तुळशीची माळ आणि साधीराणी हा वारकऱ्यांचा नेम आहे. आषाढी कार्तिकीला लाडक्या विठ्ठलाला डोळे भरून न्याहाळण्याच्या सुखासाठी वारकरी कित्येक किलोमीटरची पायपीट करून पंढरपूरला येतो. पण या भोळ्याबाबड्या भक्ती संप्रदायामध्ये कट्टरता पसरवण्याचं काम काही वर्षापासून सुरू असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सातत्यानं करत आहेत. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुतारी फुंकली आहे आणि त्यांनी मोठे वक्तव्य तर केलंच, पण या प्रतिगाम्यांविरोधात मोठी चळवळ उभारण्याचे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं मोठं वक्तव्य पवारांनी केलं आहे. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेही नाहीत अशी खंत पवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वारकरी संप्रदायातील या घुसखोरी विरोधात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या या विधानामुळे येत्या काही दिवसात पडसाद उमटायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रतिगाम्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचं सांगत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायातील या घुसखोरी विरोधात पवार काय भूमिका पुढे जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.